शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वासनेला दृढ चालवावे, देव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आभास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवन त्रयी तुझ विणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये मागच्या मंगळवारी आपण अनुर्वाच्य समासाचं चिंतन केलं होतं. अनुर्वाच्यचा अर्थ असा की मानवी जीवनामध्ये जे सात्विक समाधान माणसाला मिळतं, त्या समाधानाचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. अशा प्रकारच्या प्रसंग मानवी जीवनामध्ये येणं ही खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञानाची पायरी आहे. अशा प्रकारचं चिंतन आपण गेल्या समासात केलं होतं. दशक 7वा आणि समास पहिला, याला त्यांनी 14 ब्रह्मांचा असा समास म्हणलेला आहे. यामध्ये समर्थांनी मंगल आचरण सांगितलेलं आहे. आता मंगल आचरणाचा विचार करत असताना काया वाचा मनाने जी व्यक्ती सगळ्यांशी प्रेमाने वागते, सगळ्यांचं कल्याण व्हावं असं त्याला वाटतं, त्याला असं म्हणतं की मंगल आचरण म्हणजे पवित्र असं वागणं, मंगल असं वागणं मनुष्याचं असलं पाहिजे. आणि असं पवित्र आचरण कसं होऊ शकतं, या संदर्भामध्ये समर्थांनी या समासामध्ये विवेचन केलेलं आहे. सुरुवातीला आपण संहिता चिंतन करूया. विद्यावंतांचा पूर्वजू, मताननु एक द्विजू, त्रिनयनेन चतुर्भुजू, हर्षपाणी. मदनत्त हत्तीचं मस्तक, ज्याचे तोंड आहे तो एकदंत 3 नेत्र असलेला आहे, व तो चतुर्भुज आहे, ज्याने हातात परशु धारण केलेला आहे, तो प्रसन्न वदन गजमुख, हा सर्व विद्यावंतांचा पूर्वज म्हणजे मूळ पुरुष आहे. कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ, भाग्यासी आले. कुबेरापासून धनाची प्राप्ती होते, वेदांपासून मनुष्याला परमार्थ कळतो, तर लक्ष्मीमुळे मनुष्य ऐश्वर्य संपन्न होतो. असे झाले लोक भाग्यवान असतात. मंगल कशाला म्हणलंय तर कुबेरापासून धन, नुसतं धन नाही तर धन मिळत राहायला पाहिजे, ते दान करत राहिले पाहिजे. वेदापासून परमार्थ, जीवनाचा अर्थ कळायला पाहिजे. जीवन कशासाठी आहे, जीवनाची दिनचर्या, जीवनाची जीवनचर्या, एकूण कसं जीवन जगावं, तो परमार्थ. तर लक्ष्मीमुळे काय होतं तर ऐश्वर्य संपन्न होतं, भाग्य लाभ. तैसी मंगळ मूर्ती अद्या, पासुनी झाल्या सकळ विद्या, तेणे कवी लाघव गद्या, सत्पात्रे झाले. याप्रमाणे मंगल मूर्ती हा सर्व विद्यांचा जनक असून त्याच्यापासून सर्व विद्या झाल्या. त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या विद्येमुळे कवी हे गद्य पद्य रचना करून निर्माण झाल्याने मांडवंत ठरले. जैसी समर्थाची लेकुरे,
नाना अलंकारी सुंदरे मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी. जशी श्रीमंताची मुले नाना प्रकारचे सुंदर अलंकाराने शोभतात, तसे मूळ पुरुषांच्या कृपेने कवी पण शोभून दिसतात. नमो ऐसिया गणेंद्रा विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा जयाचे बोध समुद्रा भरिते दाटे बळे. अशा या गणेंद्राला मी नमस्कार करतो, गणेशाला. पूर्ण चंद्राला पाहून सागरला भरती यावी, पौर्णिमेला भरती ती सागरला. त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशाने परिपूर्ण अशा पूर्ण चंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती. म्हणजे अशा प्रकारचा का महाराज रेकॉर्डिंग कोणी लावलंय का? लावले. रेकॉर्डिंग कोणी लावलंय का? डॉक्टरांनी लावलंय ना? लावलंय ते एकदा. रामकृष्ण. हा रामकृष्ण, हरकत नाही, रामकृष्ण. तर अशा प्रकारचं गणेश कसा आहे, तर जसं चंद्राला पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो, त्यामुळं सागरला भरती येत, त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशाने परिपूर्ण अशा पूर्ण चंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्राला भरती येत. म्हणजे गणपतीचं स्तवन केल्यानंतर मनुष्याला जीवनामध्ये कसं जगावं याचा बोध आणि असं चांगलं सुचणं, चांगला बोध होणं याची पण भरती असते जीवनामध्ये, ती भरती प्राप्त होते. असं जी भरती आहे ती त्याला समर्थाने मंगल आचरण म्हणतात. जो कर्तृत्वाचा आरंभ मूळ पुरुष मुळारंभ, जो परस्पर स्वयंभ आदि अंती. जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे, मूळ पुरुष आहे, आदि पुरुष असून त्याच्याजवळ सर्व प्रकारची विश्वाची उत्पत्ती झाली आहे, पण जो या सर्वांच्या पलीकडे असून तो स्वयंभू आहे, जो आधी आहे आणि अनंतही आहे, अशा प्रकारचा वर्णन केलेला आहे. तयापासून प्रमदा इच्छा कुमारी शारदा आदित्यापासून गोदा मृगजळवा आहे. त्याच्यापासूनच बहुस्याम ही इच्छा उत्पन्न झाली. एकोहम बहुस्याम, आम्ही सगळे एक आहोत पण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहोत, म्हणून बहुस्याम इच्छा ही स्फुरण रूपी शारदा कुमारी उत्पन्न झालेली आहे. आधीपासून मृगजळाची जशी गोदावरी वाहावी तशी या मूळ पुरुषापासून शारदा म्हणजे मूळ माया निर्माण झाली ब्रह्मतत्वापासून. जे मिथ्या म्हणताच गोवी माईकपणे लाघवी, वक्यास वेढा लावी वेगळेपणे. तिला मिथ्या म्हणावं तर ती लाघवी आहे, तसेच माईक असे म्हणणारा ती मोहात गुंतवते. मायेच्या नाटकीपणाने वक्ता निरूपण करीत असतानाच मीपणाच्या जाणीवेने नकळत वेगळा पडतो. श्रोता आणि वक्तामध्ये भेद नसला पाहिजे, परंतु असा भेद कसं काय होतो? जे द्वैताची जननी ती ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची. ही द्वैताची जननी आहे, ही अद्वैताची खाण आहे. माया दोन प्रकारची असते असे म्हणतात. एक अविद्या माया, ही द्वैताची जननी असते, त्याच्यामध्ये मनुष्याला तू आणि मी बस हा भाव उत्पन्न होतो, त्याला अविद्या असं म्हणते. आपण म्हणलं की ब्रह्मतत्व आला. त्यामुळे अविद्या म्हणजे काय, तर ही माया द्वैताची जननी जी भेदभाव करते, माया आहे ती, त्यास उत्पन्न करणारे आहे. तर विद्या ही माया आणि द्वैताची खाण आहे. म्हणजे तिच्या विद्या कशी आहे, तर ती अद्वैताची खाण, ती भिन्न जाणत नाही. मनुष्य ज्ञानी कसं समजावा की तो कोणामध्ये भेद मानत, आपला पाहुणा पाहुण्याचा मित्र याच्यामध्ये भेद नाही मानत. नाही तर आपला पाहुणा आहे, आपला भाऊ आहे, त्याला कप्पर चहा द्यायचा आणि त्याचा मित्र त्याला चहा थोडा कमी द्यायचा. हा जो द्वैत भाव आहे तो अजिबात नाही. जी व्यक्ती असा भेदभाव करते ती व्यक्ती द्वैत आहे, द्वैतवादी आहे, ती मायावी आहे. जी व्यक्ती अद्वैताची खाण आहे ती अशी भेद करत नाही, म्हणून ती विद्या माया ही अद्वैताची खाण आहे. म्हणजे तिच्या जोगेच अद्वैत अनुभव येतो मनुष्य की परमेश्वर मी आहे, आत्मा आणि परमात्मा एक आहे. ती मूळ माया अनंत ब्रह्मांडांना आच्छादून टाकत असते. ती अवदंबली वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. ती मूळ माया म्हणजे विना सायस उगवणारी एखादी वेल आहे. ती अनंत ब्रह्मांड रूपी फळांनी लगडलेली आहे. ती मूळ पुरुषांची आई आणि कन्या आहे. परब्रह्मापासून मूळ माया, तिच्यापासून मूळ पुरुष जन्माला आहे, त्याचं वर्णन केलं. अशा प्रकारची वंशलता ती आहे. बंधू ऐसी वेदमाता आदिपुरुषाची जे सत्ता,
आता आठवीन समर्था सद्गुरुसी. अशी जी वेदमाता आहे आणि आदि पुरुषाची जी सत्ता आहे तिला मी वंदन करतो. आता यानंतर मी समर्थ अशा सद्गुरूचं स्मरण करतो. समर्थांनी गणपती गणेशापासून शारदेपासून या सगळ्या वेदमातेला आदि पुरुषांना वंदन करून हा आरंभ केलेला आहे. जयाचिनी कृपा दृष्टी मोहे आनंदाची वृष्टी तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमय. एखाद्या सगळ्यांनी मंगल कार्य घडायचं असेल किंवा आपल्या घरी लग्न असेल तर आपण आधी गणेशाची पूजा करतो. म्हणून सुरुवातीला मंगल आचरण करताना मंगल वचन महत्वाचं आहे. मंगल वचन म्हणून शास्त्रकार्य असेल की वाचन वचन आणि वर्तन आणि मग परिवर्तन. तर वाचन केल्यानंतर आपलं वर्तन बदललं पाहिजे, वाचन केल्यानंतर वचन बदललं पाहिजे, वचनानंतर वर्तन बदललं पाहिजे आणि आपलं वचन वर्तन बदलल्यानंतर मग परिवर्तन होऊ शकतं. म्हणून इथं उल्लेख असा केलेला आहे की ज्यांच्या कृपा दृष्टीने आनंदाची वृष्टी होती, एवढेच नव्हे तर त्यांचं त्या सुखाने सर्व सृष्टी आनंदमय बनते. अशा प्रकारची कृपा दृष्टी सांगितली. ज्यात की तो आनंदाचा जनक सायोज मुक्तीचा नायक कैवल्य पददायक अनाथ बंधू. सद्गुरू हे आनंदाचे जनक असतात, सायुज मुक्तीचे नायक असतात. सायुज मुक्तीने त्यांना भरलेले असते. ते अनाथांचे बंधू म्हणजे आश्रयदाते असतात व कैवल्य पदाची प्राप्ती करून देत असतात. मुमुक्ष चातकी सुस्वर करुणा पाहिजे अंबर ओळे कृपेचा जळधर साधकांवरी. आपण जे चिंतन करत आहोत ते आहे मंगल आचरण. कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे मनुष्य काया वाचा मनाने मंगल असं आचरण करू शकतो त्याचं चिंतन समर्थाने मांडले गणेशाच्या स्तवनानं. मुमुक्षे जणू चातक पक्षी असतात, मुमुक्ष जणू चातक पक्षी असतात आणि ते स्वराने सद्गुरूपी जलधारेची त्याने कृपादृष्टी करावी म्हणून आळवणी करत असतात की मला हे सद्गुरू पाऊस पाडाल त्या जलधारेत जे अमृत आहे ते आमच्या तोंडात पडत. तेव्हा सद्गुरूंच्या कृपारूपी आकाशात सद्गुरूपी कृपा मेघ प्रगट होतात आणि कृपावर्ष्टी करून मुमुक्ष रूपी चातकाची ताण बघतात. जसं चातक पक्षाला मेघ जसं तृप्त करतात तसं गुरु हा शिष्य चातक शिष्याला तृप्त करत असतो. की ते भवानवीचे तारू बोधे पाववी पैल पारू माह्या आवर्ती आधारू भाविकांसी. की सद्गुरू हे या भवसागरातील जहाज आहेत व आत्मवत करून भाविकांना सागराच्या पैल तीराकडे पोहोचत. असा सद्गुरू केला पाहिजे की जो लहान वयाने असं वाटतं आपल्याला तो अजून त्याला समजच नाहीये, तो माझा नौकर आहे, माझ्या हाताखाली काम करतो, असा विचार नाही केला. जे सद्गुरू आहे त्याचं वैशिष्ट्य त्याने सांगितले की ते सद्गुरू भवसागरातील जहाज असत. ते भगवान ते व्यक्तीला आत्मभत करून त्या भाविकांना सागराच्या पैल तीराला पोहोचवतात. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या गोष्टीमुळे मनुष्याला आत्मबोध होतो त्या व्यक्तीला मनुष्याने सद्गुरू मानलं पाहिजे. त्यामुळे त्याचं मंगल होऊ शकतं. की तो काळाचा नियंता ना तरी संकटी सोडविता की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. सद्गुरू हे काळावरही नियंत्रण ठेवतात. मनुष्याचं जीवन मंगल व्हावं यासाठी काळावर पण नियंत्रणाची आवश्यकता. नाना संकटातून भाविकांना सोडवतात आणि भाविकांची ते अत्यंत स्नेहाळू अशा माताच आहे. की तो परत्रीचा आधार की ते विश्रांतीचे थार ना तरी सुखाचे माहेर सुख स्वरूप. सद्गुरू कसे आहेत तर सद्गुरू एक परमार्थात मार्गदर्शन करत असल्याने मुमुक्षांना त्यांचा पण आधार वाटतो. त्यांच्या सानिध्याचं खरी विश्रांती भाविकांना मिळते. म्हणून ते म्हणजे साधकांचे जणू हक्काचे आणि विश्रांतीचे स्थळ आहे. म्हणूनच सद्गुरूंना सुखाचं माहेर असं म्हटलं आहे. त्यांच्या जवळ सुखालाही सुख प्राप्त होत. जे काही सुख आपल्याकडे येतं ते तिथूनच प्राप्त होतं. ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहवीन लोटांगणी तया प्रभूसी. असे सद्गुरु साक्षात परब्रह्माप्रमाणे सर्व प्रकारचे परिपूर्ण असतात. त्यांच्या कृपेची भेदरूपी अडसर तुटतो बघा, मध्ये भेद राहत नाही. अशा या सद्गुरूंना माझ्या प्रभूंना स्वामींना मी देहाशिवाय म्हणजे मीपणा विरहित लोटांगण घालतो. परमेश्वराला शरण जायचं म्हणजे देहातीत अवस्था पाहिजे. मी देह आहे, मी सुंदर आहे, माझं कपडे खूप छान आहे, मी आता कसं काय लोटांगण घालू.
असं नाही जमणार. तर मीपणा हा पण विरहित झाला पाहिजे. अहंकार शून्य झालं पाहिजे देहाने आणि मनाने. काया वाचा मनाने देह अहंकार शून्य होऊन लोटांगण घातले तर मनुष्याला मंगल जीवन मिळतं. साधू संत आणि सज्जन बंधून या श्रोतेजन आता कथा अनुसंधान सावधायिका. याप्रमाणे श्री सद्गुरु वंदन केल्यानंतर इतर सर्व साधू आणि संत श्रोते यांनाही वंदन करून वक्ता म्हणतो की मी आता पुढील कथा अनुसंधान आपणास सांगत आहे. सावधपणे आहे. संसाराची दीर्घ स्वप्न लोभे वसनाती जन माझी कांता माझे धन कन्यापुत्र माझे. बघा कशामुळं मंगल जीवन होत नाही त्याचे अडथळे कोणते ते समर्थ मांडतात. संसार हेच दीर्घकाळ चालणारं स्वप्न आहे. बऱ्याच साहित्यकारांनी असं म्हणलंय की संसार करणं हे एक नाट्य आहे. मनुष्याचा मृत्यू झाला की पहिलं नाट्य संपत आणि दुसरं नाट्य सुरू होतं. या नाटकामध्ये काही नाटकामध्ये जीवात्मा हा पाहुणा कलाकार असतो आणि काही नाटकामध्ये काही जन्मात तो प्रमुख कलाकार असतो. त्यामुळं तो जबाबदारी सांभाळतो. अशा प्रकारचं हे एक स्वप्न एक नाटक असून त्यात लोभामुळे माझी कांता माझी पत्नी माझी मुलगी माझा मुलगा माझी कन्या हे माझे लोक अशा प्रकारे ते बरळत असतात. बघा समर्थ किती मार्मिकपणे सांगतो की माझी पत्नी माझी मुलगी माझं घर माझं सोनं हे जे बोलणं आहे हे स्वप्नात बरळल्यासारखं आहे. जरी आम्ही म्हणतो हे आमचं घर आहे तरी माझं घर आहे असं मी जरी म्हणत असलो तरी माझ्या घरामध्ये अनेक पाली आहेत. त्या पाली असं म्हणतं की माझं घर आहे. माझ्या घरामध्ये अनेक झुरळ आहेत ते म्हणतात माझं घर आहे. या घरामध्ये याच्यावर जे काही सूक्ष्म सजीव आहे ते सगळेजण म्हणतात की माझं घर. कुत्रा पाळतं कुत्रा म्हणतो माझं घर माझ्या घरात यायचं कुत्रा अंगावर घुमतो. मग हे जर सगळेजण माझं घर म्हणतात मी पण माझं घर म्हणतो याचा अर्थ असा आहे हे सगळं बरळणं आहे स्वप्नामध्ये. ज्ञान सूर्य मावळला तेने प्रकाश लोपला अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा अवघा. आत्मज्ञानी सूर्य मावळल्याने आत्मज्ञान रूपी प्रकाश नाही सर. मी आत्मा आणि परमात्मा हे दोनच शाश्वत सत्य आहे आणि या दोघांचं जितकं दृढ नातं होईल म्हणून तरी श्री हरी पावी जेतो स्वभाव. परमात्मा आत्म्यामध्ये आला की विषय संपला. म्हणून आत्मज्ञान रूपी सूर्य मावळल्यानं लोक हे आत्मज्ञान रूपी प्रकाश नाही सर आणि अवघा ब्रह्मांडवर अंधकाराने पुढे व्यापून गेला. मी माझ्यामुळे झालं. त्यामुळे अमंगल घड नाही सत्वाचे चांदणे काही मार्ग दिसे जेणे सर्व भ्रांतीचे ने गुणे आप्यापन दिसे. ज्याप्रमाणे मार्ग सापडला असता तर सद्गुण रूपी चांदण्याचा अभाव असल्याचं दिसला नाही. काय एखाद्याला जर सद्गुण रूपी मार्ग जर सापडला तर त्याला चांदण्याचा अभाव वाटणार नाही. पण सद्गुरूपी मार्ग सापडलाच नाही तर त्याला चांदण्याचा अभाव जाणवेल. मार्ग दिसणार नाही. सर्व प्रकारच्या भ्रांतींच्या योगाने म्हणजे विपरीत ज्ञानाने मनुष्य वेडून जाईल आणि तो स्वतःलाही पाहू शकणार नाही अशी स्थिती निर्माण होते. हे बघा एखादं ज्ञान नसलं तर चालतं. ज्ञानी माणूस अज्ञानी माणूस आणि विपरीत ज्ञानात असलेला माणूस म्हणजे प्रसंग असा आहे एक छान गायक न शिकलेला संगीत अशा प्रकारचा उत्तम गाणारा गायकाला काही मित्राने सांगितलं की तू खूप छान गातोस एखादा गीतकार संगीतकार बघ तुला शिकवणार. त्याला असं वाटतं की मी खूप उत्तम गायक आहे आणि मग एका गायनी कला शिकणाऱ्याकडे एका गुरुकडे जातो आणि तो सांगतो की मला अशा प्रकारचं संगीत येतं गेले 10 वर्षापासून मी गाणं म्हणतोय त्यामुळं मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो. मग ते गुरुजीला विचारतो आधी गुरुजी मला हे सगळं शिकायला किती वर्ष लागतील. गुरुजी म्हणते तुला संगीत शिकायला 7 वर्ष लागतील. पण हा शिष्य म्हणतो असं कसं म्हणता मला तर आधीच संगीत येतं काही वर्ष कमी होतील बघा. गुरुजी म्हणले गाणं म्हणून दाखव. मग त्याला गायन शिकत त्या शिष्याने गाणं म्हणून दाखवलं आणि मग त्याने गुरुला प्रश्न विचारला संगीतकार की आता मला किती वर्ष लागतील. तर गायकाला असं वाटलं की त्यांनी 6 वर्ष सांगितलं तर ते 3 वर्ष म्हणतील. पण त्यांचे ते संगीत गुरु असं म्हणले की तुम्हाला 12 वर्ष लागतील. मग हा गायक बिचारा चिडला. असं कसं म्हणजे सामान्य माणसाला शिकायला तुम्ही 6 वर्ष लागतात असं म्हणतात आणि मला काही संगीत येत आहे येत असूनही तुम्ही मला असं म्हणता की तुला 12 वर्ष लागतील. हे काय आश्चर्य आहे.
गुरुजी नम्रपणे म्हणाले अहंकारी शिष्याला, ते असं म्हणाले की तुला जर संगीत आलं नसतं तर तुला 6 महिन्यात शिकवलं असतं, पण तुला जे संगीत येतं त्यामुळे तुला 12 वर्ष लागणार. का? कारण पहिलं जे तू शिकलेलं आहे ते विसरण्यासाठी 6 वर्ष झालं, आणि मग मी तुला पुढचं शिकवणार. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की ज्याला दीड शहाणा आपण असं म्हणतो, दीड शहाणे लोकांची अशा अवस्था, ते सगळं अमंगलच करून टाकतात, त्यांना मंगलाचं काही कळत नाही. म्हणून अशा प्रकारचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. मुमुक्ष चातकी सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, ओवळे कृपेचा जळधर साधकांवरी. अशा प्रकारचं चिंतन समर्थांनी या मनाच्या श्लोकात मांडलं. पुढे ते असं म्हणतात, देहबुद्धीच्या अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंती थोरे विषय सुख कारणे. या विपरीत ज्ञानामुळं ते स्वतःला पाहू शकत नाही. मी तसं म्हणलं विपरीत ज्ञान म्हणजे काय, तर संगीत शिकला मनाने, मी ज्ञानी असं म्हणलं त्याला विसरलं लागलं. म्हणजे ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान. ज्ञान सर्वोत्कृष्ट आहे, अज्ञानही चांगलं आहे, पण विपरीत ज्ञान मात्र फार खात. म्हणून त्याला ते 6 वर्ष ज्ञान, संगीत ज्ञान, विपरीत ज्ञान विसरायला लागलं. तो स्वतःला पाहू शकत नाही, असा प्रकारचा अहंकार निर्माण होतो विपरीत ज्ञानावर. म्हणून अज्ञान रूपी निद्रेत झोपलेला असताना देहबुद्धीच्या अहंकारामुळे ते मोठ्या मोठ्याने घोरत असतात आणि विषय सुख मिळावे म्हणून मोठमोठे आक्रोश करीत असतात. थेट समर्थांनी आरोप केलेला आहे. निजेले असतानाच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. अरे म्हणजे काय विशेष आहे, अज्ञान रूपी निद्रेत असताना ते मरतात आणि परत जन्माला येतात, परत अज्ञान रूपी निद्रेमध्ये झोपी जातात. अशा प्रकारचे अनेक लोक आहेत, तसे ते आले आणि गेले. आज समाजामध्ये स्थिती तशीच आहे. आज समाजामध्ये 70% लोक असे आहेत की जे अनकॉन्शियस आहेत, कॉन्शियसनेस नाही त्यांना. काही दुःखाने अनकॉन्शियस आहे, तर काही व्यसनाने अनकॉन्शियस. अनकॉन्शियस म्हणजे बेसावतपणा, बेसावत जीवन जगणारी 70% लोक आहेत. त्यातले बरेचसे लोक हे व्यसनी आहेत. व्यसन करून ते स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करतात, पण काही उपयोग नाही. मग समर्थाने म्हणले, निजेले असतानाची मेले, पण उपजताची निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. म्हणजे काही लोक झोपले आणि मेले आणि झोपेतूनच जन्माला आले. काय त्याचा उपयोग आहे? नीद सुरेपणीची सैरा, बहुते केला येरसारा, नेनोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. अज्ञान रूपी निद्रेच्या भराने असंख्य जीव सैरावर पडतात, अनेक जन्म घेतात, मरत राहतात, एक झाल्या करत राहतात. परमेश्वराला न जाणल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात, भयंकर कष्ट. त्या कष्टाचे निरसन व्हावं पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ. अशा प्रकारचे जे जन्म घेऊन येरझाऱ्या मारत बसले, त्या कष्टातून मुक्त होण्यासाठी, त्या कष्टाचं निरसन होण्यासाठी काय करावं लागेल, तर ते कष्ट भोगू नयेत म्हणून आत्मज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ते ज्ञान करून घेण्यासाठी अध्यात्म ग्रंथाची आवश्यकता असते. ग्रंथ म्हणजे शीख समाजात ग्रंथी म्हणजे आपल्या शरीरातले ग्रंथी. या सगळ्या ज्ञानात जोडण्यासाठी ग्रंथ वाचन अत्यंत आवश्यक आहे. सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्म विद्येचा विचार, दशमोध्यायी सारंगधर भगवद्गीतेसी बोलिला. जगातील सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या हीच सर्वश्रेष्ठ विद्या आहे, असे श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलेले आहे. म्हणजे सर्व विद्यामध्ये अध्यात्म विद्या ही मीच आहे, प्रवक्त्यांचा वाद तो मीच आहे, मीच बोलत असतो श्रीकृष्ण म्हणतो. अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदत्ताहम, असं त्यांनी म्हणलेलं आहे. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्म विद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ, जो सर्वांगे श्रोता. हे कोणाला कळणार आहे? या कारणानेच अध्यात्म विद्येचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला असतो ते अद्वैत ग्रंथ श्रवण. जो श्रोता जीवाचं कान करून ऐकतो, सर्व लक्ष श्रवणात एकाग्र करून ऐकतो, तोच त्यातील ग्रहण अर्थग्रहण करू शकतो. जयाचे चंचल हृदय त्याने ग्रंथ सोडूची नये, सोडिता अलभ्य होय अर्थ येथीचा. ज्याला चंचल हृदयामुळे असे श्रवण घडत नसेल, त्याने काही झाले तरी ग्रंथ एकदा वाचून अथवा श्रवण करून सोडू देऊ नये.
वारंवार वाचून आता श्रवण करून मनन करावं. जर असं केलं नाही तर त्या अध्यात्म ग्रंथाच्या वाचनाने अथवा श्रवणाने काही लाभ होणार नाही. तो अलभ्यच राहील. त्याला जर लभ्य व्हायचं असेल तर त्यानं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. वारंवार म्हणले ज्ञानेश्वराने असं म्हणलं, एक ओवी अनुभवावी. जयास सोडला परमार्थ, जयास जोडला परमार्थ, तेने पाहावा हा ग्रंथ, अर्थशोधीचा परमार्थ निश्चय बाणे. खरंच आहे, ज्यांना परमार्थाची खरोखर तळमळ आहे, मनापासून ज्यांना आवड आहे, त्यानेच अध्यात्म ग्रंथाचं वाचन करावं आणि जरूर वाचावं, वारंवार वाचावं. अर्थसंबंधी शोध घेऊ लागल्यावर परमार्थ निश्चयाने त्याच्या अंगी जाणे. या अर्थसंबंधी शोध घेतला पाहिजे. आज मानवी जीवनामध्ये एवढी सुख समृद्धी आलेली आहे की मनुष्याला हे कळतच नाही की त्याला किती ज्ञान आहे, किती ज्ञान प्राप्त करायचं आहे. म्हणून अशा प्रकारचं ज्ञान हे तळमळ असली तर प्राप्त होत. आणि म्हणून अध्यात्म ग्रंथ वाचल्यामुळे हे ज्ञान, याचा अर्थ कळू लागतो, परमार्थ निश्चित घडू शकतो. तयासी नाही परमार्थ, तयासी न कळे येथीचा अर्थ, नेत्र वीण निधान स्वार्थ, अंधास कळेना. ज्या माणसाला परमार्थाची आवड नाही त्याला या ग्रंथाचा अर्थही कळणार. आंधळ्या माणसाला डोळ्याच्या अभावी द्रव्य साठा दिसत नाही, संपत्ती दिसत नाही, तसं अज्ञानी माणसाला ज्ञानरूपी द्रव्याचा साठा दिसतच नाही. एक म्हणते मराठे काय, ते तो भल्यासी एको नये, ती मूर्खे नेनती सोय अर्थान्वयाची. कोणी एक म्हणतं की मराठीत काही अर्थ नाही, चांगल्या माणसाने मराठीतील अध्यात्म ग्रंथ ऐकू नये, असे म्हणणारे माणसं मूर्ख असतात. ग्रंथातील शब्दांचा अन्वयार्थ लावून त्यातील सार ग्रंथाची ज्यांची कुवत नसते म्हणून ते मध्ये काय पुस्तकात पडलंय यातलं काहीच सांगितलं नाही. पण माणसाला ती कुवत निर्माण झाली पाहिजे. दोहासी मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ते अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणून. लोखंडाची पेटी केली आणि त्यामध्ये नाना रत्नांचा साठा केला आणि अभागी माणसाने ती पेटी लोखंडाची पण तिला फेकून दिली. लोखंडाच्या पेटीत हिरे माणिक गोळा करायचे आणि शेवटी पेटी लोखंडातून फेकून द्यायची. तैसी भाषा प्राकृत, अर्थ वेदांत आणि सिद्धांत, नेणोनिया त्यागी भ्रांत मंद बुद्धिस्तव. त्याप्रमाणे भाषा मराठी म्हणून त्या ग्रंथात वेदांचा आणि सिद्धांताचा अर्थ स्पष्टीकरण मराठीत केलेले असते. त्यांचा भ्रमिष्ठ लोक ज्याची बुद्धी मंद असल्याने ते ग्रंथाचा अर्थ जाणून घ्यायलाच तयार नसतात. आहात सापडता धन, त्याग करणे मूर्खपणे, द्रव्य घ्यावे साठवण पाहूची नये. सहजगत्या काही श्रम न पडता जर द्रव्य सापडले तर त्याचा त्याग करणं हा मूर्खपणा आहे. द्रव्य कशात साठवलेले आहे याचा विचार न करता द्रव्य घ्यावे. परिस देखील अंगणी, मार्गी पडिता चिंतामणी, आम्हा वेद आम्हा गुणे कुपामध्ये. समजा परिस अंगणात सापडला, वाटेने जात असताना वाटेत चिंतामणी पडलेला दिसला आणि अत्यंत श्रेष्ठ उजव्या बाजूने वाढणारी वेल घराच्या विहिरीत आढळून आली तर परी चिंतामणी किंवा कल्पलता अयोग्य ठिकाणी आढळली म्हणून त्याचा त्याग शहाणा माणसाने करू नये. जिथे मिळेल तिथं ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे. तो किती ज्ञानी आहे, किती कमी हुशार आहे, त्याचे स्तर काय बघितलं नाही पाहिजे. तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सप्रचित, अध्यात्म लाभ अकस्मात तरी अवश्य घ्यावे. ज्याप्रमाणे मराठीचं सोप्या शब्दात अनुभवसिद्ध असे अद्वैत तत्वज्ञान जर प्राप्त होत असेल तर अचानक लाभणाऱ्या अध्यात्माचा लाभ जरूर घ्यावा. न करिता विपत्तीचा श्रम, सकळ शास्त्रार्थ होय सुगम, तत्संगमाचे वर्म तेही ऐसे असे. विद्या प्राप्तीसाठी युक्तीचे जराही श्रम करावे न लागता केवळ सत्संगामुळे सर्व शास्त्रार्थ सुगम होत. सत्संगामागचं हेच वर्म आणि रहस्य आहे. जे विपत्तीने न कळे ते तस्स मागामे कळे, सकळ शास्त्रार्थ आगळे स्व अनुभवासी. जे शास्त्रार्थ विद्वत्तेने कळत नाही तो सर्व शास्त्रार्थ सत्संगमामुळे लक्षात येतो, स्व अनुभव मनुष्याला येतो. म्हणून कारण सत्संगाम तेथे न लगे विपत्ती श्रम, जन्म सार्थकाचे वर्म वेगळेची आहे. प्रवचन करा, कीर्तन करा, पारायण करा, का करायचं? हे केल्याशिवाय मनुष्याला
सत्समागम झाल्याशिवाय काही कळणार. म्हणून शास्त्रार्थ कळण्यासाठी विद्याप्राप्तीसाठी केलं पाहिजे. श्रम करण्याची आवश्यकता नाही, तर सत्समागमाची आवश्यकता आहे. कारण ज्या योगे मनुष्य जन्माचं सार्थक होते, वर्मच वेगळं आहे. सुभाष, भाषा भेदाश्य वर्तन्ते यर्थ एकोन संशय पादद्वय यथा खाद्यम स्वाद भेदो न विद्यते. की अशा प्रकारचं भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पासी. त्यामुळं भाषेमध्ये भेद असतो, पण त्यात अर्थ एकच असतो. खाण्याची वस्तू वेगळ्या दोन भांड्यात ठेवली तरी त्याच्या रुचीमध्ये, चवीमध्ये फरक पडत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तथापि प्राकृता करिता संस्कृताची सार्थकता येरही त्या गुप्तार्था कोण जाणे. तथापि खरी गोष्ट अशी आहे की अध्यात्म ग्रंथ प्राकृतच झाल्यामुळे संस्कृत ग्रंथाची थोडी लोकांना कळू येत नाही. नाहीतर संस्कृत ग्रंथाचा गुप्तार्थ सांगितलेला आहे तो कोणाला कळलाच नसतो. आता असं हे बोलणे, भाषा त्यागोणी अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे साधी टरफलांचा. आता हे पूर्ण झालं मध्ये बोल. उत्तम सार भाग ग्रहण केला पाहिजे, टरफलाचा त्याग केला पाहिजे. त्याप्रमाणे भाषा कुठली का असे ना, तिचा विचार न करता त्यातील अर्थावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर मंगल होऊ शकतो. अर्थसार भाषा पोचट, अभिमाने करावी खटपट, नाण अहंतेचे वाट रुधिली मोक्षाची. अध्यात्म ग्रंथाचे अर्थ हे सार, याचं खरं महत्व आहे. भाषा पोचट आहे म्हणजे भाषेला महत्व नाही, पण लोक भाषाभिमान बाळगून व्यर्थच वाद घालतात. तो वाद घालू नये. शोध घेता लाक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश काहीचा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. वाच्यांश म्हणजे शब्द व लक्षांश म्हणजे अर्थ. ज्यावेळी माणूस अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा शब्द मागे पडतात, अर्थावर लक्ष केंद्रित करावं लागते. पण भगवंताचा महिमा इतका आघात आहे की तो शब्द व अर्थ याच्या पलीकडे गेल्याशिवाय कळतच नाही. मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे, स्व अनुभवाची या खुणे स्व अनुभवी पाहिजे. मुक्या माणसाची भाषा कळत असते की ज्याची त्यालाच कळते, म्हणजे दुसऱ्या मुक्याला कळते किंवा ती भाषा तो जाणत असेल त्यालाही ती कळते. त्याप्रमाणे स्व अनुभवाच्या ज्या खुणा त्या स्व अनुभवी व्यक्ती जाणू शकतो. आपल्याला जो अनुभव आला अध्यात्माचा, ज्याला अध्यात्माचा अनुभव आहे त्यालाच तो सांगितला पाहिजे, कोणालाही सांगत बसलं नाही पाहिजे. परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञान यांपुढे ज्ञान बोलावे वाटे. आश्चर्य, रत्न पारखी मनुष्य असेल तर तेव्हा लोक रत्न ठेवतात आणि त्यांना समाधान वाटतं, कारण तो त्याचं मूल्य बरोबर जाणू शकतो. त्याचप्रमाणे ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्ती पुढे ज्ञानाच्या गोष्टी बोला वाटत. किती सुंदर वर्णन केलं. माया जाळे दूषित होय ते निरूपणी काम नये, सांसारिका कळे काय अर्थ येतीचा. मायेच्या जाळ्यात सापडल्याने ज्याचं चित्त चंचल झालेलं असतं त्याला अध्यात्माचं निरूपण उपयोगी पडत नाही. जो संसारिक आहे त्याला आध्यात्मिक ग्रंथाचा अर्थ कसा कळणार. देवसाई जो मळीन त्यासी न कळे निरूपण, तेथे पाहिजे सावधपण अतिशयसी. की जो अनेक धंदे करणार असतो त्याचा अंतःकरण शुद्ध झालेलं नसतं, त्याला अध्यात्म निरूपणाचे अर्थ ग्रहण करता येत नाही. तो अर्थ करण्यास अत्यंत सावधानता आणि चित्ताची एकाग्रता आवश्यक असते, म्हणजे वेगळं नसतं. म्हणून व्यवसायितात्मिका बुद्धी रेखे हे पूर्णनंदन बहुशाखा ह्यात नश्य बुद्ध योज व्यवसाय नियतम. एक पूर्ण नंदना स्वस्वरी निश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्या लोकांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटले असतात त्यांना स्वस्वरूप निश्चय करता येत नाही, त्यांना काही स्वानुभव येऊ शकत नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाचे बोल ते संस्कृता परिसक बोल अध्यात्म श्रवण. जे अध्यात्म निरूपण वक्त्याच्या अनुभवाच्या बोलाने युक्त असते ते जरी प्राकृत असले तरी संस्कृतापेक्षा अधिक सखोल असते. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आहे. ज्या निरूपणाने माया ब्रह्म याचं स्वरूप कळून येते त्याला अध्यात्म असं म्हणतो. मी तो व्यक्ती आध्यात्मिक आहे असं कधी म्हणायचं, त्याला ब्रह्म आणि माया कळतात. तरी आता प्रथम मायेचं स्वरूप जाणून घेऊया असं समर्थ म्हणतो.
माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया आणि जे विस्तार पंचमाभूतांचा, ही जी माया आहे ती सगुण साकार, सर्व विकार मायेच्या ठिकाणीच असतो. हा पंचमाभूतांचा पसारा म्हणजेच माया. माया दृष्टीस दिसे, माया भास मनासी भासे, माया क्षणभंगुर नासे विवेक पाहता. मायेच्या जागेत ही दृश्य सृष्टी आपल्या डोळ्याला दिसते, ती मायेच्यामुळे मनाला भास निर्माण, नाना प्रकारचे भास. माया ही क्षणभंगुर असून सारासार विवेक केला किती नाश पावतो. आपल्याकडे औषध. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमा अमूप बोलिजे तुके. अनेक ब्रह्मांडे, हे सर्व विश्व हे मायेचे स्वरूप आहे. माया ही विष्णूचं स्वरूप आहे, म्हणजे निर्गुण ब्रह्म मायेच्या योगीच सगुण साकार बनलंय. मायेची सीमा अमूप म्हणजे अवर्णनीय आहे. तिच्याबद्दल जितकं बोला तितकं थोडंच आहे, अनुर्वाच्य आहे. माया बहुरूपी बहुरंग, मा ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अखिळ वाटे. माया बहुरूपाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेते. ती बहुरंगी म्हणजे ढंगी पण असते. ईश्वराच्या ठिकाणीही मायेचं अस्तित्व असतं, कारण मायेशिवाय सगुण निराकार व सगुण साकार प्रगट शकत नाही. प्रथम दर्शन असे वाटतं की ती अखिल अभंग आहे. माया सृष्टीची रचना, माया आपुलीच कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण. ही जी माया आहे ती कधी तुटेल, तर ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ती तुटणार नाही. ऐसी माया निरुपली, स्वल्प संकेत बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोते. याप्रमाणे आधी थोडक्यामध्ये केवळ संकेताने मायेचं वर्णन केलेलं आहे. आता श्रोत्यांनी चित्त वृत्ती अत्यंत सावधपणे ऐका पुढची. पुढे ब्रह्म निरूपण, निरूपले ब्रह्म ज्ञान, जेने तुटे माया भांड एक सरे. कारण पुढच्या समासामध्ये ब्रह्मज्ञानाचं निरूपण करून ज्या ब्रह्मज्ञानाच्या योगे मायेने भान पूर्णपणे सुटतं, नष्ट होते, त्या ब्रह्मज्ञानाचं स्वरूप हे सांगितलं जाणार आहे, असा प्रकारे समर्थांनी मंगलाचरण समासामध्ये मांडले. या मंगलाच्या समासाचं आपण चिंतन केल्यानंतर मंगलाचरणामध्ये नेमकं काय म्हणले समर्थांनी, त्याचं चिंतन आपण पुन्हा करणार. त्यांचा समर्थांचं म्हणणं असं आहे की अध्यात्मशास्त्रावर जसे विद्वान ग्रंथ रचतात, तसे आत्मज्ञानी पुरुष पण ग्रंथ रचना करतात. अध्यात्मशास्त्र अभ्यास करणारे पण ग्रंथ लिहितात आणि आत्मज्ञानी माणूस पण ग्रंथ लिहितात. विद्वानांचा ग्रंथ त्यांच्या मेंदूमध्ये निवासतो विद्वान, तर संतांचा ग्रंथ त्या हृदयात निवासतो. मंगल आचरणाचं काय काय मंगल असतं, मंगल होणार आहे. जसं आनंद मिळाल्यावर कोणत्या कॅटेगरीने मिळाला, सुख मिळालं. काय माझ्या वर्गामध्ये सगळेजण नापास झाले आणि मला 95% मार्क पडले, तर मला सुख कसं म्हणता येईल? माझा हा आनंद हृदयातला नाही, हा मेंदूमधला आनंद. पण माझ्या वर्गात सगळे पास झाले, सगळ्यापेक्षा मला 2 मार्क जास्त मार्क पडले, हा होणारा आनंद हृदयाचा आनंद. सगळेजण नापास झाले, मलाच जास्त मार्क पडले, हा आनंद मेंदूचा आनंद. तर तो समर्थ स्पष्टपणे सांगतात की विद्वानांचा ग्रंथ ज्याच्या मेंदूमध्ये निवास करतो, तर संतांचा ग्रंथ त्याच्या हृदयात निवासतो. नुसतं विद्वान म्हणून जमणार नाही. तर मनुष्य हा आत्मज्ञानी असला पाहिजे. काय आत्मवत सर्व भूतेशिवाय असला पाहिजे, जाणून घेणार असला पाहिजे. विद्वानांचं ज्ञान हे उसनं घेतलेलं असतं, तर संतांचं ज्ञान हे स्वअनुभवाचं आणि स्वतंत्र असतं. संतांना संतपण देणारे आत्मज्ञान अपौरुषीय असतं. ते ज्ञान जीव आणि संत किंवा ईश्वर सुद्धा निर्माण करत. ते स्वयंसिद्ध आणि आत्मस्वरूप असत. अशा प्रकारचं मंगल आचरण हे समर्थांनी असं वर्णन की काय असतं मंगल. तसं ही जी आत्मस्वरूपता आहे ती एका अर्थानं ही शिल्पकारता आहे, काहीतरी निर्माण करणारी आहे. बादशाह खलिफा मामू नावाचा विद्वानाचा खूप आदर करायचा आणि सन्मानही करायचा. त्याने आपल्या 2 राजपुत्रांना शिकवण्यासाठी का विद्वान शिक्षकाला नेमलं. एकदा ते शिक्षक काही कामानिमित्त त्यांच्या आसनं उठले, आपले गुरुजी उठले, पाहतात दोन्ही राजपुत्रांनी गुरुजींचे दोन्ही जोडे स्वच्छ साफ करून त्यांच्या पायापुढे ठेवले. दोघे जण एकाच वेळी पादकर्णापाशी पोहोचले. त्यामुळे गुरूंची सेवा करण्याचं पुण्य कोणी करायचा हा प्रश्न निर्माण. दोघांनी प्रेमाने ठेवले की आपण प्रत्येक जण एक जोडा साफ करू, गुरुच्या पायामध्ये घालण्यासाठी त्यांच्यामुळे जोडा ठेवायचा. दोघांनी तसं ठरवलं. त्याप्रमाणे बातमी जेव्हा त्या दोन्ही मुलांच्या वडील
खलिफा मामूनच्या काळात पोहोचले तेव्हा त्यांनी त्या शिक्षकाला बोलून घेतलं. बादशहाने आदरपूर्वक त्यांना प्रश्न केला, सध्या सगळ्यात पूज्य व श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्ती कोण आहे? शिक्षक महोदयाने उत्तर दिलं, जहापणा हा काय प्रश्न आहे? आपल्याशिवाय दुसरी व्यक्ती कोण असू शकते? अधिक सन्मान्य पूजेने दुसरं कोण असू शकतो? आपणच आहात. बादशाह म्हणाले, आहे ते महापुरुष म्हणजे ज्यांचे जोडे साफ करण्यासाठी राजपुत्र प्रेमाने भांडले. बघा, आपल्या गुरूंचे जोडे स्वच्छ करण्यासाठी दोन राजपुत्र भांडतात, स्पर्धा करतात, त्यांचे ते शिक्षक होय. शिक्षण हा एक संस्कार आहे, तर शिक्षक हा त्याचा संसाराचा शिल्पकार आहे. माणसे घडण्याचं महान कार्य करणारा शिक्षक हा संस्काराने दुसरा जन्म देणारा शिक्षक समाजामध्ये श्रेष्ठ. तर अशा प्रकारचं मंगल कार्य कसं करता येईल, मंगल कृती कशी व्हावी, या संदर्भामध्ये आपण काही दृष्टांत बघत आहोत. प्रत्येक साक्षात्कारी व्यक्तीच्या हृदयामध्ये ते प्रगट आणि जिवंत सराप्रमाणे वाहत. संत आणि त्यांची रचना किंवा त्यांची जुळणी ते करत नाही, तो फक्त भाषेच्या माध्यमात निवेदन करतो. ते ज्ञान जिथे स्फूर्ती त्या परावाणी असं म्हणतात. स्फुल्लिंग, स्पार्क अशी पुरवणी. परावाणीला शारदा, जगदंबा, वेदमाता, महामाया, सरस्वती, निर्मळ, स्फूर्ती अशी अनेक नाव आहेत. संतांच्या मुखातून जी स्त्रवते आत्म्याच्या प्रेमाने ती साकार मूर्ती असल्याने सर्व वात्सल्याचा वर्षाव करते, ती हृदयातून केली. सर्वांना ती आत्मानंदाचा अमृत पाजते. संतांच्या मुखातून जर शारदा स्त्रवली नाही तर त्या ससंवेद आत्मचं स्वरूप कोणालाच कळणार. माऊलीने म्हणले काय, स्वसंवेद्य वृत्ती कशी होईल? काळाच्या ओघात वक्ता बदलतो, श्रोते बदलतात, मात्र भाषा बदलते, परिस्थिती बदलते, पण जीवन मात्र पूर्वत जसेदा तसं वाहत असत. तेथे जीवन वाहते, तेथे आत्मज्ञान निवास करते, कारण ते जीवनाचं संपूर्ण रहस्य. असं रहस्य, हे समृद्धीचं रहस्य जाणलं पाहिजे. प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती डेल कार्नेगी यांनी आपल्या परिश्रमातून उद्योगात कल्पकतेतून एक अमाप संपत्ती कमवली. खूप पैशाचा ते सदुपयोग करायचे. धनाची आकार उधळपट्टी त्यांना केली आवडायची. एकदा एक पत्रकार त्यांना भेटण्यासाठी आला, म्हणाला प्रतीक्षागृहात बसला होता, तेथे 4-5 दिवे जळत होते. कार्नेगी तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वागत केलं. आपले काय काम आहे? तो म्हणला, आपली मुलाखत आम्हाला घ्यायची, ती सर्वांना उपयोगी पडेल आणि हे प्रसंग वर्तमानपत्रात छापू इच्छितो. कारण जेव्हा ठीक आहे, असे आहे तर मी इतर जादा दिवे विजून टाकतो, जे जास्तीचे दिवे लावले ते विजून टाकतो. एवढं असलं एक दिवे आपल्याला पुरेसा आहे. दिवे विजल्यावर ते म्हणाले, आता विचारा तुमचे प्रश्न काय? उद्योगपती डेल कार्नेगी पत्रकाराला म्हणाले, आता तुमचे काय प्रश्न विचार. मनुष्य किती श्रीमंत किंवा किती सजन असला तरी त्याचं आचरण कसं आहे, मंगल आचरण असलं पाहिजे. तर दिवे विजल्यानंतर त्यांनी प्रश्न, तो प्रतिनिधी म्हणाला, मला हे जाणून घ्यायचे होते, ते आता मला समजलं. बघा, तो आला होता की यांचं किती ज्ञान आहे, किती विद्वान आहे बघण्यासाठी आला होता. परंतु प्रसंग असा घडला की प्रसंग घडल्याबरोबर त्याने असं म्हणलं की मला आता काही विचारायची आवश्यकता नाही. अशा प्रकारचं मनुष्याचं मंगल आचरण जर असलं तर सगळंच चांगलं होऊ शकतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीला जागरूक, उधळपट्टी नाही, काटकसरीने वागलं पाहिजे. त्याच्यामुळे मनुष्याची सफलता होते, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून समृद्धी कशा प्रकारची प्राप्त होते त्याचं वर्णन म्हणजेच मंगल आचरण समर्थन इथे व्यक्त करतो. ज्ञान कोणते तरी भाषेमध्ये निवेदन करता यावं लागले तर ती भाषा समकालीन श्रोत्यांना सहज समजते. या काळात त्या भाषेमध्ये संत आत्मज्ञान सांगतात. भाषा सोपी व परिचयाची वाटली तरी संतांची वचने गूढ व गोपनीय असतात. त्यांच्यामध्ये परम सूक्ष्म आत्म्याचं स्वरूप व त्याचा साक्षात अनुभव दोन्ही अर्थरूपाने भरलेलं असतं, ते आपल्याला मिळालं नसतं. आपण तशा प्रकारचं अनुभव आपल्याकडे नसतो आणि आपण त्या परम सूक्ष्म रूपाने त्याचा अनुभव घेतलेला नसतो. हे ज्ञान अनुभवाने बोलणारा सद्गुरू हा ब्राह्मी स्थितीत असतो. म्हणजे तो त्याचे चालणे बोलणे म्हणजे ब्रह्मच असतो. आत्मशांतीमध्ये घट्ट राहून तो आत्मज्ञान बोलतो अथवा त्या ग्रंथाची रचना करतो. त्याच्या भाषेमध्ये सद्भाव, चिद्भाव आणि आनंदभाव भरलेला असतो. अशा भावनेनं ती करण्याची आवश्यकता. म्हणून ती वाणी कधी शिळी किंवा कालबाह्य होते. संतांची वाणी ही आत्मरथी शिकवते की स्वतःमध्ये आत्मरथ होत ना, म्हणजे आत्म्यावर प्रेम कसं करावं
हे समजावून देते. श्रोत्यांच्या जीवाला जागे करून संतवाणी त्यांना आत्मसम्मुख करते. परमात्म्याच्या समोर जाऊन बसणं, बोलणं म्हणजेच आत्मसम्मुख, म्हणजे प्रत्यक्ष आत्मीयता. भारतामध्ये पवित्र ज्ञान प्रथम संस्कृत भाषेत गुंफल्या गेले. संतांना संस्कृतचा मोठा आदर होता, पण भाषेपेक्षा तिच्यातील ज्ञानाला महत्व असल्याने तेच ज्ञान जनतेला समजण्यासाठी समजणाऱ्या भाषेत संत सांगतात. संत करुणेने भरलेले असतात. तिच्या पोटी अतींद्रिय आत्मज्ञान जनतेला शिकून उत्सुक करते. आपल्याकडून प्रत्येक गोष्ट ही अतींद्रिय ज्ञान, अतींद्रिय नावाची जी गोष्ट ती करून घेत असते, ती आत्मज्ञान शिकवते. आत्मज्ञानाची त्रम ज्याला लागते तो संस्कृतामध्येच बोलणाऱ्या सद्गुरूपेक्षा, मातृभाषेत ज्ञान समजून देणाऱ्या सद्गुरूपेक्षा जास्त पसंत. गूढ अर्थाने भरलेली संतांची वचन ही कधीच वाया जात नाही. साधकाला ती बरोबर वाट दाखवतात. तर अशा प्रकारचे गूढ गोष्टी हे लक्षात राहील. त्यामुळं प्रमाण काय दिले, कशामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये मंगल आहे, प्रसन्न वाटतं. तर आपल्यालाही मंगल वाटलं पाहिजे आणि इतरांनाही मंगल वाटलं पाहिजे. आशुतोष मुखर्जी नावाचे ग्रस्त कलकत्त्याच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. नंतर ते कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांनी प्रचंड विद्वत्ता आणि त्यांचा व्यासंगही मोठा होता. लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटायचा. एका प्रकार पंडितांनी विलायतेला गेलं पाहिजे असं त्यांना आग्रह झाला. त्यांच्या मित्राने आग्रह झाला. काही मित्रांनी त्यांचा तसा आग्रह बराच वेळा केलाय, पण आता 7 समुद्र पार जाण्याची परवानगी द्यायला त्यांची आई अजिबात तयार. सगळ्या मित्रांनी, त्यांच्या शिष्य आणि विद्यार्थ्यांनी निधी गोळा करून आशुतोष मुखर्जींना अमेरिकेला पाठवायचं ठरवलं. पण त्यांच्या आईची इच्छा नव्हती. त्यामुळे विलायतेला जाण्याचा विचार मुखर्जीने मनातून काढूनच टाकला. याच काळात लॉर्ड कर्झनची हिंदुस्थानमध्ये गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. मुखर्जीचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला आणि कर्झनने एकदा त्यांना विलायतेला जाण्याचा सल्ला दिला मुखर्जींना. त्या मुखर्जींनी आपल्या आईच्या विरोधाबद्दल माहिती की माझी आई विरोध करते हे ऐकल्यावर कर्झन त्यांच्या नेहमीच्या उर्मट आणि अहंकारी ढंगात मुखर्जींना म्हणाले, तुमच्या आईला जाऊन सांगा की हिंदुस्थानवर गव्हर्नर जनरल तुम्हाला विलायतेला जाण्याची आज्ञा दिली. मी सांगितलं. यावर क्षणाचा विलंब न करता मुखर्जींनी पलटवार केला. तो म्हणला, तुमचं असंच म्हणणं असेल तर मी स्पष्ट करून सांगतो की मी माझ्या आईच्या आज्ञेविरुद्ध दुसऱ्या कोणाच्या आज्ञेचं पालन करत नाही आणि करणारही नाही. मग अशी आज्ञा देणारी व्यक्ती हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल असो नाही तर कोणी असो, तो माझा मोठा अधिकारी नाही. अशा प्रकारचं चिंतन हे मुखर्जींनी मांडलं आणि मग जुगलबंदी संपल्यानंतर आशुतोष मुखर्जींना विदेशात जाण्याची अनुमती दिली. तर हे एखादी गोष्ट मंगल घडती, पण ती मंगल घडवण्यासाठी अतिशय परिश्रम करावं लागतं साधकाला. मग ते साधकाला बरोबर ती वाट दाखवतं की कुठं जाणार आहे. पण जोपर्यंत त्या साधनेमध्ये मानवी जीवन जगण्याचा गूढ अर्थ कळत नाही तोपर्यंत मनुष्याला त्याचं भान येत नाही. आणि अशा मंगलाचरणाच्या संदर्भामध्ये समर्थाने मनाच्या 61व्या श्लोकामध्ये हेच सांगितलं. 61व्या समासामध्ये जे सांगितलं तेच मंगलाचरण समर्थांनी 61व्या मनात श्लोकात सांगितलं. बघा समर्थ काय म्हणतात, उभा उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे, जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. समर्थांचं असं म्हणणं आहे की मंगल जर व्हायचं असेल तर काया वाचा मनाने मंगल आचरण करा. म्हणून शास्त्रकाराने असं म्हणलंय, मन चिंती न ते वैरी न चिंती. मग समर्थ असं म्हणलं की कल्पवृक्षातही सुख आहे, दुःख आहे. कल्पवृक्षाखाली उभे राहून जो दुःख करतो तो असं करण्याचं कारण हेच की त्याच्या मनात दुःखाचं वास्तव आहे. तसं तर कल्पवृक्ष सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आपले आई वडील हे कल्पवृक्ष आहेत, आपले गुरु आपले कल्पवृक्ष आहेत. पण त्या वृक्षाखाली उभं राहून त्यांच्या आशीर्वादाखाली जो दुःख करतो कारण हेच की त्याच्या मनामध्ये दुःखाचं वास्तव. कोणता मनुष्य पाप करेल त्यानं गेल्या जन्मामध्ये पाप केलं होतं. तसंच त्याच्या मनामध्ये जे दुःख आहे ते दुःख त्याला सगळीकडे दुःखच वाटतं. कल्पवृक्षाखाली गेलं आपण कल्पवृक्ष उभे आहोत, त्याचं छत्र आपल्यावर आहे हे विसरून जातो. परमेश्वर सुद्धा आपल्याला सहाय्यभूत ठरतो कारण तो परम मंगल आहे.
आणि त्याहून घेऊन दुःख वाढले की त्याचा शोक का बरं करावा? हे स्वतःपुरतेच न ठेवता सर्व जगाची परिस्थिती अशा प्रकारची. त्यामुळे सगळ्यांचा विचार करणं याला असं म्हणलं की मंगल विचार, मंगल आचरण. अशा प्रकारचं मंगल आचरण प्रत्येकाने करण्याची आवश्यकता. त्यामुळं स्वतःपुरतेच न विचार न करता इतरांचा विचारही केला पाहिजे. अमेरिकेमध्ये धनाढ्य उद्योगपती श्री कार्नेजी यांची पत्नी एकटी संध्याकाळी पायी फिरायला निघाली. वाटेत अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पावसात भिजायला नको म्हणून ते एका दुकानाच्या बाहेर उभ्या राहिल्या. दुकानातील प्रत्येक जण घरी जाण्याच्या गडबडीत होता. पण एका नौकराचं लक्ष या अनोळखी बाईकडे गेलं. त्याने बाहेरून त्याला आत बोलावलं, बसायला खुर्ची दिली, आपल्या थरामध्ये चहा प्यायला दिला. त्या बाई नौकराचा शिष्टाचार बघून आणि सौजन खूपच प्रभावित झाले. पाऊस थांबल्यावर त्यांनी त्यांचे आभार मानले आणि त्या कार्नेजी महिला घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी एक माणूस आला व त्याने या दुकानदाराला सांगितलं की आपणच उद्योगपतीने घरी बोलवलं. ज्या दुकानामधल्या नौकराने कार्नेजीच्या पत्नीला चहा दिला होता, पाणी दिलं होतं, त्याला प्रत्यक्ष कार्नेजींनी बोलवलं होतं. आणि संध्याकाळी तो निमंत्रण गेला. पाहतो तर काय, दुकानात बाई थांबलेल्या होत्या. श्रीमती कार्नेजीला म्हणाल्या, कालच्या तुझ्या वागण्याने शिष्टाचार मला खूप आनंद झाला. अशाच माणसाचे मी शोधामध्ये होते. माझं स्कॉटलंड मध्ये मोठं फर्म आहे, त्या फर्मचा व्यवस्थापक मला पाहिजे होता. आता ती जबाबदारी तू स्वीकारावी अशी आमची विनंती, इच्छा आहे. आणि तो सामान्य नौकर दुकानामधला शेवटी हा स्कॉटलंड मध्ये एका फर्मचा मोठा व्यवस्थापक. त्यामुळं मंगल जर केलं तर मंगलच होतं. म्हणून मंगल आचरण प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या भाग्याचं चित्र बदलायचं असेल तर सदव्यवहार केला पाहिजे. जीवनाची दिशा ही मनुष्याचं भाग्यचक्र बदल. म्हणून सर्वांशी सौजन्याने वागलं पाहिजे, शिष्टाचाराने वागलं पाहिजे, प्रत्येकाचं बोलणं गोड असलं पाहिजे, चेहरा प्रसन्न असलं पाहिजे. अशा प्रकारचं जर मंगल आचरण जर असेल तर मनुष्याचं भाग्यचक्र कधी पण बदलू शकतो. आणि प्रत्येकाने आपलं भाग्यचक्र हे बदलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. म्हणून मागील श्लोकामध्ये परमेश्वर चिंतामणी आहे, कुबेर आहे, कल्पतरू आहे, कामधेनू आहे, असं अनेक प्रकारचं वर्णन करतो. पण तरी सुद्धा संसाराची तृप्तता होत, संसार हा अतृप्तच असतो. मग परमेश्वराला काय मागावं मनुष्याला कळत नाही. त्यामुळं कशाची चिंता करावी कळत नाही. अशाश्वत गोष्टी कधी पण सुख देत नाहीत. इंद्रिय सुखाच्या गोष्टी या मनुष्याला कल्पना दुःख देणारच. अवतार कार्य संपत आलं होतं आणि भगवान श्रीकृष्ण हे सांदीपणी ऋषींना भेटायला गेले आणि दर्शन पाया पडल्यानंतर सांदीपणी तुला आत्मा काय वर देऊ. श्रीकृष्ण भगवान म्हणले, आता माझे सगळे अवतार कार्य संपलेलं आहे, मला काही वर नको. पण सांदीपणी ऐकायला तयार नाही. काहीतरी माग, काहीतरी तुला देणार. तर श्रीकृष्ण असं म्हणाले, एकच करा की मी मरेपर्यंत माझ्या आईच्या हातचं मला जेवायला मिळालं पाहिजे, मातृहस्ते भोजन. आणि त्यांच्या गुरुनी तथास्तु म्हणलं. आणि इतिहास सांगतो की भगवान श्रीकृष्ण जितके जगले त्याच्यानंतर त्यांच्या आईचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांनी त्यांच्या आईकडून ते मरेपर्यंत अवतारकार संपेपर्यंत जेवण मिळावं अशा प्रकारचं मागणी केली. त्यामुळे ही स्वतःपुरतीच न करता सगळ्यांची चर्चा ही करता आली पाहिजे. कशाची चिंता करायला कळायला पाहिजे मनुष्याला. अशाश्वत नश्वर गोष्टी मनुष्याला सुख देत नाही, त्याचा त्याग केला. म्हणून जे जे मनात येईल ते पुरवणारे चिंतामणी, कल्पवृक्ष, कामधेनू, कुबे आहेत. आपण वृक्षकर उभे राहून जर दुःखाची कल्पना केली तर सतत दुःख मिळेल. ज्यांना उदरनिर्वाहाची उपजीविकेची निवाराची सोय नाही त्यांच्याकडून परमार्थाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते काही करू शकत. पण सर्व सांसारिक सुखी असताना सुखवस्तू जीवन वाटेल येऊन सुद्धा काही जण रडतात, परिस्थितीच्या नावाने ओरडतात आणि परमेश्वराची आठवणी करत नाहीत, उलट त्याला दोषच देत राहतात. ते सर्वजण कल्पवृक्षाखाली बसून दुःखाची कामनाच करतात. इथे त्यांच्या अंतःकरणाची क्षुद्रता, घायपुतेपणा आणि हळवीपणा दिसून येतो. त्यामुळे दुःख त्यांच्या सदैव माट्याला येतं. माणसाला जे मिळत असते ते स्वतःच्या कर्तृत्वाने मिळतं. चांगले वाईट त्याला इतकेच नव्हे तर स्वतःच्या दुःखाला मनुष्यच जबाबदार असतो. कुटुंब, समाज, ईश्वर, कृपा या सर्व गोष्टी त्यापुढे गौण ठरतात. मिळालेल्या साधनांचा अनुकूल असलेल्या प्राप्त परिस्थितीचा उपयोग करून मनुष्याने आपल्या दुःखाला दूर केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. अशा प्रकारचं चिंतन, अशा प्रकारचं मंगल हे प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे मंगल आचरण समर्थांनी
या दासबोधामध्ये त्याचा समास मांडलेला आहे. त्याचं विवेचन 61व्या श्लोकामध्ये समर्थाने केलेलं आहे. म्हणून मंगल आचरण मनुष्याचं आहे, तरी सुद्धा मनुष्य कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरा. म्हणून निरंतर जीवनामध्ये प्रत्येकाने मंगल असं आचरण केलं पाहिजे. आणि मंगल आचरण करताना तुझ्या पदी लागो माझे तनमन धान असं म्हणलं पाहिजे. का? कारण सूत्रधार तू विश्वासा, तुझे गूढ ज्ञान, कालगतीने फिरविशी चक्र ते महान, मिळे मोक्ष तुझ्या नामे, ऐसे द्यावे मज ज्ञान. हे ज्ञान मनुष्याला मंगल देतं. आणि प्रत्येक व्यक्तीने काया वाचा मनाने मंगल राहावं, म्हणून मंगल आचरण, पवित्र वागणं प्रत्येकाचं असलं पाहिजे, असं समर्थांनी या समासामध्ये मांडलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यजने तोषावे, तोषो निवज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूरे पाहो, जो जे वांछिल तो ते नाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू दया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी, हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आहो दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया धारा, येणे वरे ज्ञान देवो सुखिया धारा. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.